धावपळीच्या जीवनशैलीत हरवत चाललेले शारीरिक स्वास्थ्य, मानसिक शांतता आणि आपला पारंपरिक सांस्कृतिक वारसा पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी कोल्हापूरकरांना मिळाली ती ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या साक्षीने. शहरातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ व्हावे, तणावमुक्त जीवनशैली रुजावी आणि पारंपरिक क्रीडा संस्कृती जिवंत राहावी, या उद्देशाने रंकाळा तलाव परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी प्रफुल्लित केंद्राच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आनंदी रविवार या उपक्रमाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. आधुनिक वर्कआउट, पारंपरिक लेझिम आणि ध्यानाचा सराव अशा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमामुळे रंकाळा परिसर चैतन्याने न्हाऊन निघाला होता. कार्यक्रमाची सुरुवात ऊर्जादायी वर्कआउट सत्राने झाली. प्रफुल्लित केंद्राच्या अध्यक्षा डॉक्टर अल्फिया बागवान यांनी उपस्थितांना व्यायामाचे शास्त्रोक्त महत्त्व पटवून दिले. यावेळी त्यांनी केवळ व्यायामच नव्हे तर कोल्हापूरच्या मातीतील वैभव असलेल्या लेझिमचे विविध प्रकार आणि त्यातील लयबद्धता उपस्थितांना शिकवली. ढोल ताशांच्या गजरात आणि लेझिमच्या खणखणाटात तरुण-तरुणींसह ज्येष्ठांचाही उत्साह ओसंडून वाहत होता. शारीरिक कसरतीनंतर मनाला शांतता देण्यासाठी विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. केंद्राचे संस्थापक डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांनी उपस्थितांना प्राणायाम आणि सखोल ध्यानाचे धणे दिले. रंकाळ्याच्या शीतल हवेत आणि निसर्गाच्या सानिध्यात झालेल्या या ध्यानामुळे सहभागी नागरिकांनी कमालीची प्रसन्नता आणि आंतरिक शांतता अनुभवल्याचे सांगितले. धावपळीच्या जीवनात स्वतःसाठी दिलेला हा वेळ अनमोल आहे, असे मत डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी सहभागी झालेल्या ज्येष्ठ आणि मध्यमवयीन नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की या उपक्रमामुळे आम्हाला 30 वर्षांनंतर आमचे बालपण पुन्हा जगता आले. लेझिम खेळण्याची इच्छा अनेक वर्षांपासून होती, ती आज या उपक्रमामुळे पूर्ण झाली. आरोग्य आणि मनःशांतीसाठी हा एक उत्तम उपक्रम असून तो निरंतर सुरू राहावा असेही शिबिरार्थींनी सांगितले. या कार्यक्रमाला मेन राजाहम हायस्कूलच्या व्यावसायिक शिक्षिका दीपाली पाटील, प्रिन्स पाटील, श्रावणी पाडळकर, करुणा दळवी, प्रणिता कोळापटे, अर्पिता मोरे, सन्ना मुल्ला, बिस्मिल्ला नदाफ यांच्यासह रंकाळा परिसरात फिरण्यासाठी आलेले नागरिक आणि आरोग्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रफुल्लित केंद्रातर्फे हा उपक्रम दर रविवारी रंकाळा परिसरात विनामूल्य राबवला जाणार आहे. कोल्हापूरला फिट कोल्हापूर बनवण्यासाठी आणि नागरिकांमधील तणाव दूर करण्यासाठी या आनंदी रविवारमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन डॉक्टर प्रफुल्ल पाटील व डॉक्टर अल्फिया बागवान यांनी केले आहे. काय झालं राक्षस अरे बसले ना.